देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहर की बुलंद आवाज, कोने कोने की खबर आप तक। जिला परिषद गोंदिया द्वारा अधिकारी एवं कर्मचारी क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव 2026 का भव्य शुभारंभ हो चुका है। यह 3 दिवसीय महोत्सव आज 25 फरवरी से शुरू होकर 27 फरवरी तक आयोजित किया जा रहा है। इस आयोजन में जिला परिषद के पदाधिकारी, अधिकारी और कर्मचारी खेलों के साथ साथ सांस्कृतिक गतिविधियों में भी अपनी प्रतिभा का प्रदर्शन कर रहे हैं। आज सुबह 8:30 पर जिला क्रीड़ा संकुल में महोत्सव का विधिवत उद्घाटन किया गया। उद्घाटन के साथ ही क्रिकेट, बैडमिंटन, शतरंज और कबड्डी जैसी विभिन्न खेल प्रतियोगिताओं की शुरुआत हुई। वहीं 26 फरवरी को सुबह खेल प्रतियोगिताओं के अंतिम मुकाबले खेले जाएंगे, जबकि शाम 5 बजे से सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा, जिसमें कर्मचारी अपनी कला और सांस्कृतिक प्रतिभा का प्रदर्शन करेंगे। महोत्सव का समापन 27 फरवरी को जिला परिषद प्रशासनिक भवन परिसर में किया जाएगा। शाम 5 बजे से रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ भव्य पुरस्कार वितरण समारोह आयोजित किया जाएगा। प्रशासनिक कार्यों से के तनाव से इतर कर्मचारियों में आपसी सहयोग, टीम भावना और उत्साह बढ़ाने के उद्देश्य से यह महोत्सव आयोजित किया गया है। खेल और संस्कृति के इस संगम को लेकर कर्मचारियों के साथ साथ शहरवासियों में भी खासा उत्साह देखने को मिल रहा है। या ठिकाणी निश्चितच आनंद होत आहे की गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीनं पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून एका सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रमाचा एक उद्देश की सातत्यानं पदाधिकारी सुद्धा कामाच्या बाबतीत व्यस्त असतात, अधिकारी कर्मचारी सुद्धा सातत्यानं कामामध्ये व्यस्त असतात, परंतु त्यांचा एक मनमिलन व्हावा, सगळ्यांचा हितगुज व्हावा या उद्देशाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र बोलावणे, एक समन्वयाच्या माध्यमातून हा खेल महोत्सव आणि हा एक उद्देश ठेवून कार्यक्रमाचं आयोजन आहे। या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने सातत्याने जिल्हा परिषद अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि या ठिकाणी सगळ्यांनी पंचायत समितीने भाग घेऊन एक चांगला एक दर्जेदार खेळ या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सक्रिय भाग घेतलेला आहे। याचा एक चांगला आनंद आम्हाला होत आहे। सर, पुढील 3 दिवस जे कार्यक्रम इथे सुरू असणार आहे, त्या अनुषंगाने सर्व कर्मचारी वृंद आणि अधिकारी वृंदासाठी काय तुम्ही संदेश द्याल? ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच घ्यायला आहे की कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये कधी कधी एक ताळमेळ होत नाही किंवा आपण एक मनामध्ये भीती असते। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतं की ती भीती दूर होणार आहे। कामाचा एक जो माणसावर बोजा असतो तो कुठेतरी हलका होतो आणि ह्या माध्यमातून जी कामाची गती आहे ही निश्चितपणे निरंतर काम करण्याची गती वाढेल असा एक आत्मविश्वास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला दिसतोय। समाजासाठी निश्चित होईल, कारण की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण तालुका निहाय मेळावे घेतलेले आहेत। पशुसंवर्धनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांसाठी चांगल्या पद्धतीच्या प्रदर्शनीचं आयोजन आहे। आम्ही जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत एक चांगल्या पद्धतीचा सांस्कृतिक महोत्सव जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे। पंचायत विभागाच्या माध्यमातून सरपंच आणि आमचे ग्रामसेवक बांधवांनी आमचे सुजाण नागरिक यांच्यासाठी सुद्धा एक मेळावा आपण ठेवतो। सातत्याने विविध कार्यक्रमाचे उपक्रम आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवतो, पण सोबतच त्यांच्यासाठी सगळे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा महोत्सव व्हावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे। या माध्यमातून निश्चितच जिल्ह्यामध्ये काम करण्याची एक चांगल्या पद्धतीची शक्ती निर्माण होईल आणि ही प्रेरणा घेऊन निश्चितपणे आपल्या एक दिशा देण्याचं काम या माध्यमातून होईल असं मला वाटतं।